हां, आता सगळे लोकल बंद होते म्हणून मी मनोरंजनला आलो. तर हे असा आम्हाला असा प्रवास आमचा घडला मनोरंजनमध्ये. आपल्याला काय हेल्पलाईन नंबर वगैरे काय देण्यात आलेला? हेल्पलाईन काय बघितलं काही आमच्याबरोबर काही 2-3 सहकारी होते. त्यांच्याकडे फोन होते. त्यांनी पोलिसला फोन लावला, कोणी फायर ब्रिगेडला फोन लावला, कोणी मनोरला फोन लावला. मग ते फक्त एवढे सांगत होती ती घाबरू नका, गाडी कलंडलेली एका साईडला ना. तर आम्हाला म्हणतो तुम्ही एका साईडला उभा राहा, म्हणजे कलंड लेफ्ट साईडला करून तुम्ही राईट साईडला उभा राहा असं आम्हाला आतून सांगत होतो, कोण ना कोण फोन करून सांगत होतो. पण देवाच्या कृपेने आम्ही आलो, उतरलो खाली, सुखरूप पोचलो. कमीत कमी मला 2 तास लागले. 6:30 काहीतरी गाडी पण पडली. तर ही 8:30 पर्यंत सगळे आलेले कसे. मी फायर ब्रिगेड आणि पोलिसांना कडून धन्यवाद देईल. त्यांनी थोडी मेहनत घेऊन सगळ्यांना खाली उतरायला प्रयत्न केला. तर या प्रवाशाची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. 3 ठिकाणाहून आता प्रवाशांना रेस्क्यू केले जाते. 6:15 पासून मोनोरेल या ठिकाणी अडकून पडलेली होती. साधारणतः सव्वा तासानंतर या ठिकाणी अग्निशमन दलाची यंत्रणा पोहोचली. कशा प्रकारे रेस्क्यू करता येईल याचा आढावा घेण्यात आला.